स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवायची, स्वतःला व्हॅल्युएबल कसं बनवायचं आणि मुळात स्वतःला व्हॅल्युएबल का बनवायचं. कारण कुणीही येऊन तुम्हाला हर्ट नको करायला, कुणीही तुम्हाला इग्नोर नको करायला. सगळ्यांनी तुमची रिस्पेक्ट केली पाहिजे, कुणीही तुम्हाला हलक्यात नाही घेतलं पाहिजे. इन शॉर्ट, प्रत्येकाने तुमची कदर केली पाहिजे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याच गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला लोकांच्या आणि तुमच्या स्वतःच्या नजरेमध्ये व्हॅल्युएबल बनवतील. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येकाने तुमची व्हॅल्यू केली पाहिजे, तर यासाठी महत्वाचं काय? तुम्ही कधी विचार केलाय की तुम्ही स्वतःची व्हॅल्यू करता का? तुम्ही स्वतःला किती इम्पॉर्टन्स देता? तुम्ही तुमच्या आवडीनिवडी किती जपता? तुम्ही स्वतःकडे लक्ष देता का की मला काय आवडतं, मी काय करतोय, मी काय करायला हवं, याकडे तुम्ही लक्ष देता का? कारण काही जणांना स्वतःचीच काही पडलेली नसते, त्यांना काहीच घेणं देणं नसतं की त्यांच्या आयुष्यात काय चाललंय. हाही विचार करा की तुम्ही स्वतःला इग्नोर तर नाही करत आहात ना? कुणा दुसऱ्यामुळे तुम्ही तुमच्या कामाला इग्नोर तर नाही करत आहात ना? आता समजा तुम्ही तुमचं महत्वाचं कुठलं तरी काम करताय आणि कुणीतरी आलं आणि त्याने तुम्हाला सांगितलं की माझी मदत कर, आणि तुमचं काम खूप महत्वाचं आहे, पण तरीही तुम्ही तुमचं काम बाजूला ठेवलं आणि त्याच्या कामाला लागून गेलात. मग भलेही ते काम इम्पॉर्टंट नसलं तरी, मग जर तुम्ही स्वतःच्याच कामाची व्हॅल्यू नाही केली तर समोरचा तुमच्या कामाची काय व्हॅल्यू करणार? तो पुढच्या वेळेस तुम्हाला काय सांगणार? तो सरळ सरळ येणार आणि तुम्हाला सांगणार, तुझं काम बाजूला ठेव, आधी माझं ऐक. का? कारण त्याला माहितीये हा स्वतःच्या कामाला इम्पॉर्टन्स देत नाही. म्हणून जसं तुम्ही दुसऱ्यांकडून एक्सपेक्ट करता की यांनी माझी व्हॅल्यू केली पाहिजे, सगळ्यांनी माझी व्हॅल्यू केली पाहिजे, सगळ्यांनी मला किंमत दिली पाहिजे, तर सगळ्यात आधी तुम्ही स्वतःला किंमत द्यायला शिका. आणि पुढची गोष्ट म्हणजे दुसऱ्यांना तुमच्या कमी सांगत बसू नका. काही जणांना सवय असते, ते प्रत्येक वेळी कुणालाही भेटले की ते स्वतःच्या कमी सांगायला लागतात की यार मी ना असाच आहे, माझ्याने ना काहीच होत नाही, मला ना काहीच जमत नाही, मला ना फिट व्हायचंय, मला माझी हेल्थ बनवायची आहे, पण माझ्याने सकाळी उठलंच जात नाही, मी जे काम ठरवतो ते माझ्याने होतच नाही, यार मी चांगलाच दिसत नाही, मी छानच दिसत नाही, मी ना असाच आहे, मी ना तसाच आहे. अरे काय हे? किती काही जण स्वतःची बुराई करतात. म्हणजे स्वतःमधले इतके वीक पॉइंट्स ते स्वतः शोधून काढतात आणि इतरांना सांगत बसतात की मी असा आहे, मी तसा आहे. आता मला एक सांगा की जर एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला ज्याचे सगळे निगेटिव्ह पॉइंट्स तुम्हाला माहिती आहेत, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करता? की अरे यार हा तर असाच आहे, याला तर काहीच जमत नाही. त्याची इमेज आपल्या मनात तशी बनून जाते. मग अगदी असंच आपण जर कुणाला आपल्या सगळ्या वीक पॉइंट्स सांगत बसलो तर तो व्यक्ती आपल्याबद्दल तसाच विचार करणार आहे. आता कुणाला आपले वीक पॉइंट्स सांगायचे नाहीत, आपली बुराई करायची नाही, याचा अर्थ असा नाहीये की प्रत्येकाजवळ असं दाखवायचं की बघा मी किती महान आहे, किंवा याचा अर्थ असा नाहीये की प्रत्येकाजवळ आपण गुणगान गायचे की मी असा आहे, मी तसा आहे. नाही, अजिबात नाही. तुम्ही तुमचे गुणगानही गाऊ नका आणि तुमचे वीक पॉइंट्सही सांगू नका. अगदी नॉर्मल राहा जसे तुम्ही आहात. काहीच गरज नाहीये काही करण्याची, आणि कुणाला निगेटिव्ह पॉइंट्स सांगायची तर अजिबात गरज नाहीये. आता ज्यावेळी तुम्ही एखाद्याला सांगता की अरे यार मी ना चांगलाच दिसत नाही, माझ्यात ना काहीतरी खोटच आहे, मला ना काही जमतच नाही, अशा वेळी समोरचा काय म्हणतो समोरचा? तो आपल्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करतो की अरे नाही रे, असं नाही आहेस, तू खूप सुंदर दिसतोस, तू खूप छान दिसतोस. याचा अर्थ काय होतो माहितीये का? ज्यावेळी समोरचा आपल्याला असं बोलतो ना, त्यावेळी आपण त्याच्या समोर बिचारे बनून जातो, अगदी लाचार बनून जातो की अरे हा असाच आहे, आणि तो आपल्याला समजवायला लागतो. आणि ज्यावेळी समोरचा आपल्याला समजवतोय की अरे तू असा नाहीयेस, तू तसा आहेस, याचा सरळ अर्थ असा असतो की समोरचा आपल्यापेक्षा कुठेतरी एक पाऊल पुढे, किंवा समोरचा आपल्यापेक्षा कुठेतरी वरच्या लेवलला आहे. सरळ याचा असा अर्थ होऊन जातो. आणि मग काय? मग तो आपली व्हॅल्यू करणं शक्यच नाहीये. मग तो आपल्याला व्हॅल्यूच देणार नाही. ज्यावेळी पुढच्या वेळी तुम्ही त्याच्या समोर याल त्यावेळी तो तुम्हाला इम्पॉर्टन्सच देणार नाही, तो तुमची व्हॅल्यूच करणार नाही. का? कारण त्याला माहिती असेल की हा असाच आहे, त्याच्या मनात तुमची इमेजच तशी बनून जाईल की हा असाच आहे. आणि यात चुकी कोणाची आहे? फक्त तुमची. म्हणून प्रत्येकासमोर नॉर्मल राहा. मी असा आहे, मी तसा आहे असं सांगायची काहीच गरज नाहीये.
पॉइंट, स्वतःला बिझी ठेवा. कुठल्या तरी कामात लागून राहा, फ्री राहू नका. आपल्याला सवय असते, आपले काहीतरी बरेचसे ठराविक कामं असतात आणि ते कामं झाले की आपण फ्री होऊन जातो, पूर्णपणे फ्री. आणि मग आपण काय करतो, काहीतरी करत असतो, काहीतरी टाइमपास शोधत असतो. किंवा बऱ्याचदा आपल्याला कामं असतात सुद्धा, पण कुणीही येतं आणि आपल्याला सांगतं की अरे माझी ही मदत कर ना, माझी ही हेल्प कर ना, आणि आपण सरळ सरळ त्याची हेल्प करायला लागतो, आपल्याला कामं असताना सुद्धा. पण सगळ्यात आधी स्वतःच्या कामांना इम्पॉर्टन्स द्या. हे मी आधीही सांगितलं. स्वतःचं काम तुम्ही स्वतः तुमच्या कामांना इम्पॉर्टन्स द्याल, त्याच वेळ दुसरे देतील. जर तुम्हीच दिला नाही तर दुसरेही देणार नाही. आता याचा अर्थ असा नाहीये की मग तुम्ही कुणाची मदतच करायची नाही किंवा सगळ्यांना ॲटिट्यूड दाखवायचा की माझं काम आहे, मी तुला हेल्प नाही करणार. असं काही करायचं नाहीये. तुम्हाला समोरच्याला असं दाखवून द्यायचंय की जसं तुझं काम महत्वाचं आहे ना, तसं माझंही काम महत्वाचं आहे, असं तुम्हाला समोरच्याला दाखवून द्यायचंय. तुम्हाला प्रत्येक वेळी समोरच्याला असं दाखवायचं नाहीये की मी प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी अवेलेबल असतो. अजिबात नाही. प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी अवेलेबल राहू नका. जर तुम्ही प्रत्येक वेळी अवेलेबल असाल तर कुणीही येईल आणि ते असाच विचार करतील की अरे तो तर रिकामाच असतो, तो तर सतत रिकामा असतो, त्याला काहीही सांगा तो लगेच येतो. आणि मग कुणीही तुम्हाला काहीही काम सांगतं किंवा लोक तुम्हाला रिकामे समजायला लागतात. आणि ज्यावेळी कुणीतरी आपल्याला रिकामं समजतं, बिना कामाचं समजतं, त्यावेळी ते आपली रिस्पेक्ट कशी करतील, त्यावेळी ते आपल्याला व्हॅल्यू कशी देतील, किंमत तरी कशी देतील. म्हणून कुठेतरी आपली किंमत वाढवणं हे आपल्याच हातात असतं. तुम्ही पूर्ण दिवसात ज्याही कोणाला भेटाल, ज्याही कोणाशी तुमची भेट होईल, जेही व्यक्ती तुमच्या समोर येतील, ज्यांच्याशी तुमचं बोलणं होईल, त्यांच्याशी अगदी नम्रपणे बोला, मान देऊन बोला. त्यांची तुम्हीही रिस्पेक्ट करा. कारण ज्यावेळी आपण दुसऱ्यांची रिस्पेक्ट करतो त्याच वेळी ते आपली रिस्पेक्ट करतात. आणि बघा ना, आपण दुसऱ्यांकडून एक्सपेक्ट करतो की त्याने माझी रिस्पेक्ट केली पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे आपणही दुसऱ्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे, आपणही दुसऱ्यांचा मान ठेवला पाहिजे, आपणही दुसऱ्यांना व्हॅल्यू दिली पाहिजे. तेव्हाच ते आपली व्हॅल्यू करतील. म्हणून लक्षात ठेवा, जर आपल्याला व्हॅल्यू हवी असेल ना तर आपण दुसऱ्यांनाही व्हॅल्यू दिलीच पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची व्हॅल्यू तेव्हाच होईल ज्यावेळी तुम्ही स्वतःची व्हॅल्यू करणार. म्हणून नेहमी स्वतःची व्हॅल्यू करा, स्वतःला किंमत द्या, स्वतःला असंच समजू नका